नमस्कार, मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, लाईफ कोच, त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट. आपण आज असा एका पदार्थावर बोलणार आहोत. तो पदार्थ आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे आणि आज आपण प्रत्येक व्यक्तीच्या तोंडून ऐकतोय की माझं कॅल्शियम कमी झालंय, माझं कॅल्शियम झालंय, मला कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे. तर आज आपण कॅल्शियम या पदार्थाबद्दलच जाणून घेणार आहोत. कॅल्शियम हे आपल्या शरीराला किती महत्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपली जी हाडं आहे ही कॅल्शियम पासूनच तयार झालेली आहे. पण आज छोट्या मुलांच्या शरीरामध्ये सुद्धा कॅल्शियम कमी झालेलं आहे, कारण आपण कॅल्शियमयुक्त पदार्थाचं सेवन कमी केलेलं आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की दूध प्यायला हवं, त्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं. दूध हे शरीरासाठी नक्कीच चांगलं आहे, पण त्यातील कॅल्शियमचं प्रमाण हे इतर पदार्थांच्या तुलनेत कमी आहे. साधारणतः आपण म्हटलं तर 500 ते 600 ml म्हणजे अगदी अर्धा ग्रॅम कॅल्शियम हे आपल्याला दुधातून मिळतं. पण दुधाच्या व्यतिरिक्त काही इतर पदार्थ आहेत, त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे जास्त आहे. कारण आपल्याला माहिती आहे की कॅल्शियम कमी झालं तर काय होतं. कॅल्शियम कमी झालं तर हाडं दुखायला लागतात, हाडं ठिसूळ बनतात, फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस वाढतात. त्याचप्रमाणे जे आपले जॉईंट पेन आहे तो वाढतो, आपल्या हार्टला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं कॅल्शियम आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर मग हे कॅल्शियम मिळवण्याची कुठली स्रोत आपल्याजवळ आहे, तर आपण आपल्या हिरवेगार पानांच्या भाज्यांपासून हे कॅल्शियम मिळवू शकतो. तुम्हाला माहित असेल सरसोची जी काही साग असते, म्हणजे सरसोची जी साग आहे त्याच्यापासून, त्याचप्रमाणे चुलईची जे सास आहे त्याच्यापासून, बाजरी आहे, रागी आहे, मेथीचे दाणे. मेथीच्या दाण्यामध्ये ते इतकं भरभरून कॅल्शियम भरलेलं आहे की काही दाणे जरी तुम्ही रोज खाल्ले तर तुम्हाला भरपूर कॅल्शियमची कमतरता कधी पडणार नाही तुमच्या शरीराला. थोडे मेथीचे दाणे कडवट असतात, पण आपल्याला आपलं शरीर स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल तर काय हरकत आहे ना, थोडेसे कडू मेथीचे दाणे खाल्लेस तर, नाही का. त्याचप्रमाणे रागी आहे, सोया मिल्क आहे, सोयाबीन आहे, मुगाची डाळ आहे, त्यानंतर अंजीर आहे, उडदाची डाळ आहे. यामध्ये सुद्धा कॅल्शियमचं प्रमाण भरपूर आहे. या सगळ्या डाळी, हिरवा पत्तेदार भाज्या म्हणजे हिरव्या पानांच्या भाज्या जर आपण नियमित सेवन केल्या तर आपल्याला कॅल्शियमची कमतरता पडणार नाही. आणि दूध तर घ्यायचंच, आपण दूध तर घेतोच. दुधात सुद्धा कॅल्शियमचं प्रमाण आहे. फक्त मला म्हणायचं होतं कम्पॅरेटिव्हली अदर जे आपण पदार्थ बघितले त्याच्या कम्पॅरिझन मध्ये कमी आहे. तिळाचे लाडू खा, कारण तिळामध्ये सुद्धा खूप कॅल्शियम आहे, भरभरून कॅल्शियम तिळामध्ये भरलेला आहे. तिळाचे लाडू खा, यामुळे आपल्या शरीराला लागणारे जे कॅल्शियम आहे ते भरून निघेल. आणि जर तुम्हाला झटपट कॅल्शियम वाढवायचं असेल तर एक सोपा आणि स्वस्त उपाय मी तुम्हाला सांगते. तो म्हणजे आपलं पानवाले माहिती आहे तुम्हाला, कॉर्नर्सला स्ट्रीटवर जे असतात पानवाले, त्यांच्याकडे जो चुना असतो जो आपण गायच्या पानांमध्ये घालतो, त्या चुन्याची रोज आपण काही दिवस जे आपलं मटर असतं ना, त्या मटरच्या दाण्याच्या आकाराची गोळी बनवली आणि ती तेवढं म्हणजे गोळी बनवली म्हणजे तेवढ्या चुना असं मला म्हणायचं आहे, आणि तो एक ग्लास पाण्यात टाकायचा
आणि ते पाणी पिऊन घ्यायचं. तर तुमचं कॅल्शियमची जी कमतरता आहे ती लवकरात लवकर भरून निघेल. पण कसं आहे ना की नुसतं कॅल्शियम घेऊन उपयोग नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. नुसतं कॅल्शियम घेऊन आपल्याला फायदा होणार नाही. तर त्यासोबत त्याचं डिपोजिशन होण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन डी ची सुद्धा गरज आहे. त्याच्यामुळे सूर्यप्रकाश, सूर्याची किरणं आपल्या शरीराला मिळणं गरजेची आहे. अदरवाईज आपण कॅल्शियम कितीही खाल्लं तरी ते डिकम्पोज होणार नाही, ते आपल्याला लागणार नाही. म्हणजे मला इन शॉर्ट हे म्हणायचं आहे की कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन करायचं असेल तर व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीराला मिळणं गरजेचं आहे. आणि व्हिटॅमिन डी चा सगळ्यात मोठा स्रोत म्हणजे आपले सनरेज, सूर्यप्रकाश, सूर्याची किरणं. त्याच्यामुळे आपल्याला रोज आपण 15 ते 20 मिनिटं उन्हाच्या किरणांमध्ये उभं राहणं गरजेचं आहे. आपल्या बॉडीला उन्हाची किरणं लागू देणं फार गरजेचं आहे. कारण जर व्हिटॅमिन डी नसेल तर कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन होणार नाही आणि तुम्ही कितीही कॅल्शियम खाल्लं तरी तुमच्या बॉडीला कॅल्शियमची डेफिशियन्सी राहणार. सो कॅल्शियम सोबतच व्हिटॅमिन डी सुद्धा घेणं तुम्हाला गरजेचं आहे. व्हिटॅमिन डी कमी झालं तर आपल्याला काय होतं की आपल्याला जॉईंट पेन सुरू होतात, आपले हाडं जे आहे ते ठिसूळ व्हायला लागतात. आणि जेव्हा व्हिटॅमिन डी बाहेरून आपल्या बॉडीला मिळत नाही त्यावेळी आपली बॉडी, आपले बोन जे व्हिटॅमिन डी पासून बनले, आपले जे बोन्स आहे जे कॅल्शियम पासून बनलेले आहे, तर तेच कॅल्शियम युटिलाइज करायला सुरुवात करते. मी इन शॉर्ट समरीमध्ये सांगते की लिफी व्हेजिटेबल्स, वेगवेगळ्या डाळी, दूध यापासून आपण कॅल्शियम घेऊ शकतो. या पदार्थापासून आपल्याला भरपूर कॅल्शियम मिळतं. कॅल्शियम ऍब्सॉर्ब होण्यासाठी व्हिटॅमिन डी ची गरज आहे आणि ते व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्यप्रकाशापासून मिळतो, सूर्यांच्या किरणांपासून मिळतं. त्यामुळे 10 ते 15 मिनिट किंवा 15-20 मिनिट सूर्याच्या किरणांमध्ये उभे राहा. त्यावेळी कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन व्यवस्थित होईल. आणि जर तुमच्या बॉडीला जर हे कॅल्शियम मिळालं नाही तर तुमची बॉडी तुमचे जे कॅल्शियमने बनलेले बोन्स आहेत तिथूनच कॅल्शियम घ्यायला सुरुवात करेल आणि तुमची हाडं ही ठिसूळ बनेल आणि फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस वाढेल, जॉईंट पेनचे चान्सेस वाढतात. मला वाटते की तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. प्रांजल यूट्यूब चॅनल या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन विषय घेऊन मी आपल्या समोर येत राहील. तुर्तास इथेच थांबते. स्माइली राहा, हेल्दी राहा, कारण स्माइल खूप मोठं मेडिसिन आहे. सो तुम्हाला म्हणते स्माइली राहा, हेल्दी राहा. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.